शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी, सर्व रोग बरे करण्यासाठी धने, जिरे, बडीशेपचं पाणी घ्याच. तुम्हाला वारंवार थकवा येतो का? पोट साफ होत नाही, त्वचेवर पिंपल्स येतात आणि कितीही औषध घेतलं तरी शरीर हलकं वाटत नाही, तर एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या शरीरात घाण साचली आहे. हो, शरीरात साचलेले विषारी द्रव्य, खराब पचन आणि चुकीची जीवनशैली हेच सर्व आजारांचं मूळ आहे. पण आज मी तुम्हाला एक सोपा, घरगुती आणि खूप प्रभावी उपाय सांगणार आहे. धणे, जिरे आणि बडीशेप पाणी, CCF टी, डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स पाणी, हर्बल वॉटर, औषधी पाणी, डायजेस्टिव्ह ड्रिंक, पचनासाठी पेय, आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक, आयुर्वेदिक शुद्धीकरण पेय. यालाच CCF वॉटर किंवा CCF टी असं म्हणतात. म्हणजेच धणे, जिरे आणि बडीशेप यांचं पाणी. आयुर्वेदामध्ये हे दीपन पाचन पेय म्हणून ओळखलं जातं, म्हणजे पचनशक्ती वाढवणारं पेय. काही जण याला गट क्लिन्झिंग ड्रिंक पण म्हणतात. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, शरीरातील घाण म्हणजे काय? अपचनामुळे तयार झालेले विषारी द्रव्य, खराब चयापचय प्रक्रिया, रक्तातील अशुद्धता, आतड्यात साचलेला कचरा. आयुर्वेदात यालाच आम म्हणतात. आणि जेव्हा हा आम शरीरात वाढतो तेव्हा सुरू होतात आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी, वायू म्हणजे गॅस आणि बद्धकोष्ठता, त्वचेचे आजार, सांधेदुखी आणि हळूहळू जुनाट आजार. घटकांची माहिती. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे धणे, जिरे आणि बडीशेप मध्ये नेमकं काय असतं. एक, धणे. घटक लिनालूल म्हणजे सुगंधी तेल, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्व सी आणि के, तंतुमय पदार्थ हे घटक असतात. धणे काम काय करतं? यकृत शुद्धीकरण करतं. धणे यकृताला सक्रिय करून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढायला मदत करतं. रक्त शुद्धीकरण, रक्तातील अशुद्धता कमी करतात. थंड गुणधर्म, शरीरातील उष्णता कमी करतात. आम्लपित्त कमी होतं. सूज कमी करतात. सांधेदुखीमध्ये उपयोगी आहे. जिरे. 2, जिरे. घटक क्युमिनॅल्डिहाइड, लोह, थायमॉल, पचनक्रिया वाढवणारे घटक आहेत. काम काय करतात? पचनक्रिया सुधारक. जिरे पचनासाठी आवश्यक रस वाढवतात. अन्न पटकन पचतं. वायू कमी करतात. पोटातील गॅस कमी करतात. चयापचय वाढवतात. चरबी जळण्याची प्रक्रिया सुधारते. लोहाचा स्त्रोत, थकवा कमी करण्यास मदत करतात. 3, बडीशेप. घटक ॲनेथॉल, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, मॅग्नेशियम. काम काय करते? आतड्यांना आराम देते. पोटदुखी, गोळे येणे कमी करते. हार्मोन संतुलन, विशेषतः महिलांमध्ये हार्मोन संतुलन राखण्यास मदत करते. आम्लपित्त कमी करते. थंड गुणधर्मामुळे आम्लपित्त कमी होते. तोंडाची दुर्गंधी कमी करते. शरीरावर होणारा परिणाम. आता हे तिन्ही एकत्र घेतल्यावर काय होतं? पचनक्रिया सक्रिय होते. अन्न पूर्णपणे पचतं. विषारी द्रव्य तयार होणं कमी होतं. साचलेली घाण हळूहळू बाहेर पडते. चयापचय सुधारतो, म्हणजे शरीर आतून स्वच्छ होऊ लागतं. फायदे. पचन सुधारते. जेव्हा जठराग्नी कमी असतो, अन्न सडतं, वायू तयार होतो, पोट फुगतं. हे पाणी जठराग्नी वाढवतं, पचन सुधारतं, आतड्यांची हालचाल सुधारते, शौच व्यवस्थित होतं. शरीर शुद्धीकरण.
यकृत सक्रिय होतं, मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते, घामातून विषारी द्रव्य बाहेर पडतात, म्हणून शरीर हलकं वाटतं. वजन कमी करण्यास मदत करते, चरबी जळण्याची प्रक्रिया वाढते, इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, खाण्याची अनावश्यक इच्छा कमी होते. त्वचेसाठी फायदे. रक्त स्वच्छ झालं की पिंपल्स कमी होतात, त्वचेवर नैसर्गिक तेज येतं. हार्मोन संतुलन. इस्ट्रोजेन संतुलित होतं, मासिक पाळी नियमित होते, पाळीपूर्व त्रास कमी होतात. बनवण्याची पद्धत. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 ग्लास पाणी. हे रात्री भिजत ठेवा, सकाळी उकळा आणि गाळून कोमट पाणी प्या. रिकाम्या पोटी घेतलं तर जास्त फायदा होतो. योग्य पद्धत. सकाळी रिकाम्या पोटी किमान 15 ते 20 दिवस नियमित घ्यावे. मध किंवा लिंबू घालू शकता. नियमितपणा खूप महत्वाचा आहे. महत्वाची गोष्ट, फक्त हे पाणी पिऊन सर्व आजार बरे होतात का? तर नाही. हे फक्त एक सहाय्यक उपाय आहे. जीवनशैली बदलल्याशिवाय पूर्ण फायदा होत नाही. बहुतेक लोक ही एक चूक करतात, खूप जास्त प्रमाणात पितात. 2 ते 3 दिवसात रिझल्ट एक्सपेक्ट करतात. डाएट बदलत नाहीत, सतत जंक फूड खातात आणि मग म्हणतात फायदा नाही झाला. लक्षात ठेवा, हे औषध नाही, ही सवय आहे. जीवनशैली. जास्त पाणी प्या, जंक फूड टाळा, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, ताण कमी करा. कोणी टाळावे? खूप कमी रक्तदाब असलेल्यांनी काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त प्रमाणात सेवन करू नये. आपलं शरीर आपल्याला रोज संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आजपासून एक छोटासा बदल करा आणि बघा तुमच्या शरीरात कसा फरक पडतो. मी डॉक्टर रुपाली लवटे. पुन्हा भेटू अशाच आरोग्यविषयक माहितीसह. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.